कोरडवाहू शेती म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे. बरोबर आहे का? मान्य आहे? म्हणजे आपण जुगार का म्हणतोय? जेव्हा अशी शेती करतोय तर एक वर्ष निसर्ग जिंकतो, एक वर्ष मार्केट जिंकते, बाजार जिंकतोय, आणि तिसऱ्यांदा शेतकरी जिंकतो. आणि कोणाचा नंबर कधी येईल सांगता येतोय? मगाच्या मर्यादा होत्या, हा काय? हा प्रॉब्लेम आहे. मी आता जो विषय मांडणार आहे, विशेषतः तुम्हाला गावामध्ये घेऊन जायचं आहे, म्हणजे लोक पेटली पाहिजे. सर्वांना नमस्कार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या अंतर्गत तुमच्या गावाची निवड झाली आणि मी म्हणतोय तुम्ही खूप नशीबवान सरपंच आहात. कारण अनेक सरपंच आमदार महोदय, खासदार महोदय, मंत्री महोदय यांच्या माध्यमातून आपलं गाव आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात आणि तुमचं गाव मात्र आलेलं आहे. आणि आता तुम्हाला संधी आहे खूप मोठी पुढे जाण्याची. आणि हे पुढे जात असताना मात्र नेमकं काय करायला पाहिजे हे माहीत असावं म्हणून हे 2 दिवसीय प्रशिक्षण आपलं आयोजित केलेलं आहे. यापूर्वी वाशिम तालुका, मंगरुळ दोन्ही तालुक्याचं प्रशिक्षण झालंय. आज मानोरा आणि मालेगाव, नंतर कारंजा आणि रिसोड यांचं होणार आहे. तुमचे चेहरे मी ऑब्झर्व करत होता आता, आणि चेहरे ऑब्झर्व केल्यानंतर मला दिसलं की प्रशिक्षण खूप चांगलं झालं. म्हणजे विशेषतः पाटील मॅडमनी ज्या स्टाईलनं किंवा ज्या फ्लुएंटली तुम्ही इथं प्रतिक्रिया व्यक्त केली, जो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये होता तो सुद्धा खूप छान होता. राऊत साहेबांनी पण खूप छान प्रकारे या ठिकाणी बोललेत आणि ढोरखेड्याचे सरपंच मिटके साहेब सुद्धा खूप छान प्रकारे बोललेत. तुमचं ट्रेनिंग पण खूप छान झालं, याबद्दल पण मी तुमचं अभिनंदन करतोय. कारण ही स्टार्ट जर चांगली झाली तर म्हणतात की काम अर्ध पूर्ण झाल्यासारखं आहे. त्याबद्दल एकदा स्वतःसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. मी आता जो विषय मांडणार आहे, विशेषतः तुम्हाला गावामध्ये घेऊन जायचं आहे, म्हणजे लोक पेटली पाहिजे. यासाठी तुम्ही जर पेटताना कुठे दिसले तर मला प्रत्येक गोष्टीला असा थंब दाखवा, है ना, म्हणजे मला कळेल की हे तुमच्यापर्यंत पेटण्याजोगती गोष्ट आहे. हे काय करायचं? आपल्यापैकी किती सरपंच असे आहेत की ज्यांच्याकडे 50%च्या वर इरिगेशन आहे गावामध्ये? एक. कोणतं गाव तुमचं? वाघे. दुसरं पारडी तिखे. तुमचं वाकद. आणि तुमचं बोराळा जागीर. म्हणजे बाकीच्यांकडे 50%च्या आत आहे. किंवा काही गावं असे असतील की ते 100% जवळपास कोरडवाहू आहे, असे पण असेल. काहीतरी 1-2 बागायत आहे. कोणाचं असं आहे की एकही फळबाग नाही, म्हणजे पूर्णपणे कोरडवाहू असं आहे का? आहे. तुमचं पण आहे. कोणतं गाव? शेवादास नगर. आणि तुमचं देवठाणा काम. म्हणजे तुमचे दोन्ही पण आहेत, सारखेच आहेत, दोन्ही इकडे आहेत, पण उंचावर आहेत, जमीन पण हलकी आहे. आता आपण असं म्हणतोय किंवा आपण ऐकलेलं आहे, कोरडवाहू शेती म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे. बरोबर आहे का? मान्य आहे? म्हणजे आपण जुगार का म्हणतोय? जेव्हा अशी शेती करतोय तर एक वर्ष निसर्ग जिंकतो, एक वर्ष मार्केट जिंकते, बाजार जिंकतोय, आणि तिसऱ्यांदा शेतकरी जिंकतो. आणि कोणाचा नंबर कधी येईल सांगता येतोय? लगातार 2 वर्ष शेतकरी हारू शकतोय, लगातार मार्केट 2 वर्ष जिंकू शकतोय, या निसर्ग पण जिंकू शकतोय. आणि हे आताच जुगार झाला का? नाही, आधीपासून होता. आधीपासून जुगार होता. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून हा जुगार होता. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी आपली त्यावेळेची नेते मंडळी होती, म्हणजे विशेषतः आपल्या विदर्भातले जे भारताचे कृषी मंत्री राहिले डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यासारखी मंडळी तिथं होती. आणि यांना पुरेपूर कल्पना होती की हे कोरडवाहू शेती म्हणजे जुगार आहे. आणि मग भारताचं बजेट बनवताना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून सगळे बजेट मधल्या काळातले मॅक्झिमम यूज केले गेले इरिगेशनसाठी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोठमोठी इरिगेशनची प्रकल्प आपल्या भारतामध्ये तयार झाली, विशेषतः पंजाबमध्ये 100% इरिगेशन मध्ये आलाय. जे भाग आपल्या महाराष्ट्रातला कोरडवाहू होता, असा पश्चिम महाराष्ट्र दुष्काळी तालुका होते, ते जिल्हे होते, आज कसे आहेत? मोठमोठे जायकवाडी प्रकल्प असो, इकडे गोदावरी प्रकल्प असो, का कृष्णा प्रकल्प असो, का कितीतरी असे प्रकल्प आहेत तिकडे झाले. म्हणजे यांना कल्पना होती की हे प्रकल्प दिले, पाणी आलं तरच शेतकरी पुढे जाणार, अन्यथा हा जुगार होत राहणार. आता एवढं सगळं झालं तरी वाशिम जिल्हा मात्र आज किती टक्के कोरडवाहू आहे? कल्पना आहे?
हा 50%च्या वर तुमचं किती 60%च्या वर किती आकांक्षित जिल्हा आहे. आकांक्षित म्हणजे आपण एक गोंडस नाव दिलं आपल्याला. मागास म्हटल्यापेक्षा आकांक्षित थोडासा बरं वाटतं, पण आकांक्षितचा अर्थ आपण मागास आहोत. आपल्या जिल्ह्यातलं जे इरिगेशन डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार तर काय होतं माहितीये का 11.11% फक्त इरिगेशन आहे इरिगेशन डिपार्टमेंटच्या. परंतु काही ठिकाणची नोंद नाही. आम्ही कृषी विभाग काढतोय, लोक हरभरा पेरतात किंवा गहू पेरतात, आणि या दृष्टीने जेव्हा आकडेवारी काढतोय तर ही 16-17% आहे. 16-17% आहे. म्हणजे आपलं किती टक्के कोरडू आहे 84-85% आपलं कोरडू क्षेत्र आहे. म्हणजे आपण सध्या काय करत आहोत जुगार खेळत आहोत. बरं आपल्या इकडे धरणं का होऊ शकले नाही काय सांगता येईल. नद्या नाही, अजून तलाव नाही. ओके, आणखीन बरोबर आहे. तुम्ही सांगितलेले एकदम बरोबर आहे. हे आपल्या इकडे यासाठी होऊ शकलं नाही की आपली जी भौगोलिक सिच्युएशन आहे, संरचना आहे आपल्या वाशिम जिल्ह्याची. वाशिम हे उंचावर आहे. म्हणजे वाशिम मधून आपल्याला दिसते कोणकोणत्या नद्या उगम पाहतात. एक काटेपूर्णा आहे, अडाण आहे, पूस आहे, पैनगंगा आहे, चंद्रभागा आहे छोटीशी, हा मोजक्या. आणि ह्या नद्याची सगळे धरणं कुठे आहेत. एक यवतमाळ मध्ये आहे, इकडे जाताना अडाण प्रकल्प आहे, इकडे काटेपूर्णा अकोल्यामध्ये गेलाय, इकडे गेला तर पूस नदीचा पुसद मध्ये गेलाय, इकडे या नदीचा आपला इकडे हिंगोलीमध्ये तिकडे धरणं झालेले आहेत. आपल्याला दिसेल पाणी आपल्या इथं पडतं आणि बाहेर निघून जातं. आता ही टोपोग्राफी आपल्या जिल्ह्याला मिळाली, ती आपण निर्माण केली का नाही. आपण बदलू शकतो का. म्हणजे मला हे आवडत नाही, मला नदी पाहिजे, असं काही करू शकतो नाही. ही टोपोग्राफी आपण बदलू शकत नाही. ही भौगोलिक परिस्थिती, आणि त्यामुळे आपल्या इथं धरणं बांधण्याला मर्यादा आली. आणि हे धरणं बांधण्याला मर्यादा असल्यामुळे आपल्याला दिसेल की आता जो सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प नदीजोड प्रकल्प आहे, तो सुद्धा वाशिम जिल्ह्यामधून जात नाही. कारण येऊ शकत नाही, उंचावर पाणी घेऊ शकत नाही. आता याला मी प्रॉब्लेम म्हणत नाही, कारण हे आपण थोडं निर्माण केलं. हे कोणी निर्माण केलंय. निसर्गानं, परमेश्वरानं, जे कोणी म्हणेल. तर हे परमेश्वरानं तर आपल्याला पुरुष निर्माण केलं, महिला निर्माण केल्या. हे प्रॉब्लेम आहेत का आपले नाही. ह्या मर्यादा आहेत. पण या मर्यादामध्ये राहून बघा आपण आपला संसार पण करतोय, सगळे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करतो. तो तसं मी म्हणतोय की ही आपली एक मर्यादा आहे वाशिम जिल्ह्याची टोपोग्राफी, जी आपल्याला बदलता येत नाही. आणि तिथं रडून सुद्धा फायदा नाही. दुसरी आपल्या जिल्ह्याची एक मर्यादा आहे, ती म्हणजे की आपल्या जमिनीत काळा पाषाण हा वरच आहे. म्हणजे काही गावामध्ये जर गेलं ना तर 2 फुटापासून सुरू होतोय, काही गावात 7-8 फुटावर आहे. विहीर जास्त बांधायचं काम नाही. आणि काही गावामध्ये थोडा खोल असेल. मोजके गाव आहेत जिथे एकदम खोल काळी माती आहे. किंवा आपल्या गावात सुद्धा काळा पाषाण कोणाकोणाच्या याच्यात आहे वर एकदम जवळपास सर्वच आहेत. काही 2-4 जण आहेत ज्यांच्या खाली आहे. आता मला सांगा, या काळ्या पाषाणामध्ये पाणी साठवण क्षमता आहे. विहीर काळ्या पाषाणामध्ये खोदली तर काय होतं, शेतकरी बर्बाद होईल, हौद तयार होईल. आणि पावसाळ्यात सुद्धा जर पाणी उपसलं तर येण्याचे प्रॉब्लेम आहेत. पाणी येणार नाही, कारण वरचं मुरमात जेवढं पाणी असेल ते. आता ही पण एक आपली मर्यादा आहे जी बदलता येत नाही, निसर्गाने दिली. तिसरी मर्यादा आहे ज्याला म्हणतोय आपण आपली काळी आई, काळी माती. काळ्या मातीची मर्यादा अशी आहे की पिकायला खूप चांगली आहे, पण ही जमिनीत पाणी जोरात मुरू देत नाही, हळूहळू मुरवते. म्हणजे तिच्यामध्ये पाणी फक्त केशाकर्षण प्रक्रियेद्वारे मुरतंय. म्हणजे पहिला पाऊस येतोय धो धो, आपल्याला दिसेल काळ्या मातीमध्ये पाणी फक्त केशाकर्षण प्रक्रियेद्वारेच मुरतं. म्हणजे पावसाळ्यात जर सुरुवातीला धो धो पाऊस आला, आपल्याला वाटतंय पेरणीयुक्त पाणी झालं असेल, आणि शेतात गेल्यावर काय होतं, वाहून गेलेलं पाणी, जमिनीत ओल मात्र एवढीच, खालचे ढेकलं कोरडे आहे. म्हणजे पाणी मुरतं, पण त्याचा वेग किती कमी आहे, तर ते हळूहळू माठाला जसं पाणी पाझरतं ना, त्याप्रमाणे पाणी पाझरतं. म्हणजे आपली ही पण एक मर्यादा आहे की आपल्या इथलं नद्या तर इथून सुरुवात झाल्या, पण इथं पडलेलं पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरत नाही. आपल्या मुरमामध्ये सुद्धा ते जात नाही, ते वाहत जातं. आणि आपल्याला म्हणूनच आपल्याला दिसते की धरणं जे बांधल्या जातात ना, त्याच्यामध्ये काळ्या मातीची भिंत राहते. मातीनाला बांधतोय त्याच्यामध्ये कशासाठी,
तर ती कमी पाझरते. म्हणजे सिमेंटची आपण करत नाही, काळ्या मातीची करतोय, कारण ती चिरकाल टिकते पण आणि पाण्याला पण जाऊ देत नाही. आणि यामुळेच आपल्याला दिसते की या तिन्ही मर्यादामुळे आपल्या इथं आतापर्यंत फक्त 2च धरणं होऊ शकली, एक बुर्जी आणि दुसरा सोनाल प्रकल्प. बाकी झाली ती छोटी छोटी. आणि याची मर्यादा जर पाहिली तर तिकडल्या धरणाच्या मानाने एकदमच तुटपुंजी आहे. म्हणजे या दोन्ही धरणाची जर आपण कॅपॅसिटी बघितली तर फक्त 1 TMC आहे. ते बांधलं तेव्हा. आता अर्धा जर गाळ आला असेल तर ती पण कमी झाली. म्हणजे ह्या आपल्या मी म्हणतोय मर्यादा आहेत. आता याला जर तुम्ही मर्यादा मानलं, हे कारण मर्यादा का तर आपण बदलू शकत नाही. तुमच्या गावामध्ये ही परिस्थिती असेल, तुम्ही कोणाशीही भांडलात, काहीही केलं तरी बदलता येतं नाही. पण याला मर्यादा म्हणून जर पुढे तुम्ही गेलात तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम दिसायला लागतील. आपण प्रॉब्लेमकडे आपलं लक्ष नाही आहे, किंवा मी म्हणेल प्रॉब्लेम दिसतच नाही. पहिला प्रॉब्लेम आहे आपला असा की आपल्या इथं जे काय पाणी पडतं ते वाहून जातं, हा आपला प्रॉब्लेम आहे. म्हणजे काळ्या मातीतून ते दुसरी काळी माती होती ती मर्यादा आहे, पण आपण त्याच्यासाठी काहीच करत नाही, ते पाणी वाहून जातं, हा मात्र आपला प्रॉब्लेम आहे. आणि ते जे पाणी वाहून जातं ती एकटं जातं का? काय जातं त्यासोबत? माती जाते, आणखीन शेणखत जाते. मी तर असं म्हणेल की प्युअर शेणखताच्या पेक्षा चांगलं शेणखत वाहून जातं. बरोबर. म्हणजे साधं जर तुम्ही एखादं टोपलं घेतलं प्रयोग करण्यासाठी आणि टोपल्यामध्ये माती टाका, शेण टाका, पाणी टाका, मिक्स करा आणि त्यातला हळूवारपणे उमटा, काय बाहेर पडेल? शेण बाहेर पडेल. तसं तुमच्या शेतातून जर पाणी वाहून जात असेल तर त्यावेळेस काय बाहेर पडत असेल? खत जाणार असेल. आता हे खत किती वाहून जातं? नाही, 70% म्हणजे किती? असं ट्रॉलीमध्ये सांगा, क्विंटलमध्ये सांगा, अंदाज सांगा. 10 टाल्या झाल्या तर 7 टाल्या जाते भाऊ, आणि टाकलंच नाही तर बरोबर आहे. आपल्याला कदाचित वाटतं की एवढं मोठं खत वाहून जात असेल आणि एखाद्याला वाटत असेल मी तर टाकतच नाही. आजकाल कोण शेणखत टाकतं, कोण कंपोस्ट खत टाकतं, मग वाहून जाण्याचा प्रश्नच नाही. पण आपण शेणखत टाकवो या न टाकवो, सिव्हिल लाईन मध्ये आपण कडुलिंबाचे झाडं बघितले असतील, रस्त्यानं जंगलात जात, त्याला कोण खत टाकतं? नाही. निसर्गामध्ये एक प्रक्रिया आहे स्वतःच अन्न स्वतः तयार करण्याची, आणि ती प्रक्रिया आपल्या शेतामध्ये पण चालते. तुम्ही खत टाका या नका टाकू, शेतामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा जी जैविक घटक तयार व्हायला पाहिजे ते होत असतात. आता फक्त शेतामध्ये आपण सारखी वाही करतो, आच्छादन नाहीये म्हणून ते वाहून जातात. पण कोणा शेणखत टाको अथवा न टाको, जवळपास सारखंच जातं, वाहून जातं म्हणजे जातं. आता हे वाहून जातं ते मात्र आपल्याला कळतच नाही. म्हणजे मी बघितलं ना की समस्या आपल्याला माहितच नाही येतात, थोड्याफार वरून समजतात, पण आपण म्हणतो त्यांना काय होते, म्हणजे ती खरी समजलीच नाही आपल्याला समस्या. मी समस्या समजण्यासाठी म्हणजे आता तुम्ही क्लासमध्ये शिकले, मी सरांची मी सोबत घेणार आणि तुम्ही जे शिकलात ते पण सोबत घेणार, म्हणजे काय ज्ञान आहे आणि त्याद्वारे आपण शोधू की खरोखर किती वाहून जाते. तर मला सांगा, आपल्या इथे पाणी किती पडतं? आपण आकडा ऐकला असेल ना, किती? बर, पाणी असं किती पडतं, किती मिलीमीटर पडतं? वर्षभरात किती पडतं? बर, आपल्या इथं जो पाऊस पडतो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गावामध्ये कॅल्क्युलेशन मी यासाठीच म्हटलं की हे रेकॉर्ड काय करतोय हे तुम्हाला सांगता येणार नाही, हे तुम्हाला हे रेकॉर्ड झालेलं तिकडे सांगायचं आहे, म्हणजे ते त्यांना पण पटणं आवश्यक आहे. आपल्या इथं सरासरी वाशिम जिल्ह्यामध्ये, रिसोडमध्ये थोडा कमी पडतोय, वाशिम तालुक्यात जास्त पडतोय, सगळ्या तालुक्याची जर ऍव्हरेज केली तर आपल्याला दिसतंय 900 मिलीमीटर पाऊस पडतोय. 900 मिलीमीटर लिहा. आता मला सांगा, जेवढा पाऊस पडत असेल त्यातला वाहून किती जातो? अंदाजी टक्केवारी 80%. तुमच्या मनानं 70%. ताई किती जाणं सांगणार तुम्ही? 50%. बर, आता मी काय करतोय, ताईंचं जरासं आकडा सोपा आहे कॅल्क्युलेशन करायला. आता मोबाईल कोणाजवळ आहे? ज्याला कॅल्क्युलेशन करता येते, तुम्ही मोबाईलचं कॅल्क्युलेटर काढणार, आणि बाकी ज्यांना मोबाईल करता येत नाही त्यांनी काय करायचंय, आकडा आपण ताईंचा घेऊया. 80% जरा तुमचे भारी जातात, 50% सोपं राहते कॅल्क्युलेशनला. आता आपण 50% ग्राह्य धरता येईल ना, सगळ्यांना मान्य आहे? 50%. आता हे बदलणार प्रत्येकाचं. तुम्ही म्हणणार की 80% बोललेलं खरं आहे, जमिनीचा उतार जास्त असेल तर 80% जाईल,
जमिनीचा उतार कमी असेल तर कमी जास्त जाईल, जमीन जर कडक झालेली असेल तर पाणी जास्त जाणार, चांगली असेल जमीन तर कमी जाणार. पण आपण समजण्यासाठी, हे शास्त्रशुद्ध अजूनही नाही, गणित वेगळं आहे, पण आपल्याला समजण्यासाठी आपण 50% धरू. आता 900 मिलीमीटर लिहिलं वाहून जाऊन, 50% म्हणजे किती मिलीमीटर वाहून जात असेल? 450 मिलीमीटर वाहून जातोय. 450. 450 मिलीमीटर म्हणजे किती मीटर? म्हणजे आपण मीटर मध्ये जर कन्व्हर्सेशन केलं, 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, तर आपल्याला दिसेल हे 1.5 फुटाचं पाणी वाहून जातं या हाईटचं, म्हणजे 45 सेंटीमीटरचं, म्हणजे 0.45 मीटर असं करा. त्याला वाटलं तर 0.45 मीटर. कळालं का सगळ्यांना? मी का 0.45 लिहिलं? या हाईटचं पाणी पडतं. आता आपल्याला कळायचंय एका हेक्टरवर किती पाणी पडतं. तर कसं काढणार आपण? एका हेक्टरचं क्षेत्र किती होतं? 2.5 एकर. म्हणजे किती बाय किती, किती मीटर बाय किती मीटर होतं? बरोबर, त्यांनी सांगितलंय 100 बाय 100 मीटर. म्हणजे आता आपण करू 100 मीटर लांबी, 100 मीटर रुंदी आणि गुणीला पाणी किती पडतं त्याच्यावर? 0.45. आता सरपंच साहेब तुम्ही कॅल्क्युलेशन सांगा. राऊत साहेब आपल्याला सांगतील आकडा, तिथे लिहा. 4500 लिहा. आता हे 4500 काय लिटर आलं का काय आलं? मीटर मध्ये आलं, म्हणजे घनमीटर आलं. आपण तिन्ही मीटर 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 गुणीला केले म्हणून हे घनमीटर आलं. आता घनमीटर कदाचित समजणार नाही आपल्याला, म्हणून आपण काय करू, याला लिटर मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे 1 घनमीटर म्हणजे किती लिटर? 1000 लिटर. 1 घनमीटरची जर टाकी आणली ना, आपली 1000 लिटरची जी टाकी राहते ना, ती 1 घनमीटरची राहते. म्हणजे किती होईल ते? 1000 गुणीला 45. किती होते सरपंच साहेब? किती? एक दशक मोडलं की लक्षात येते. 45 लाख लिटर पाणी वाहून चाललं. आता हे गणित समजते सगळ्यांना? याच्यामध्ये काही खोटं आहे का? एवढं पाणी, म्हणजे त्यांनी 80% सांगितले, मी ताईंचं उत्तर मान्य केलं कॅल्क्युलेशन समजण्यासाठी, कारण ते आकडा अजून मग मोबाईल मध्ये बसला नसता. पण 50% ऍव्हरेज जाऊ शकतं असं आपल्याला वाटतं. मग 50% जाते तर आपल्या भागात किती पाऊस पडतो त्यानुसार किती लिटर पाणी वाहून जातं? 45 लाख लिटर. आता मग आपण पाहिलं की पाणी वाहून जाताना एकटं जातं का काय सोबत जातं? गाळ. गाळ म्हटल्यापेक्षा त्याला मी म्हणतोय शेणखत वाहून जातं, सुपीक माती वाहून जातं, जमिनीतला कर्ब वाहून जातं. आता हे कर्ब वाहून किती जात असेल? जे डोळ्यानं दिसत नाही पण वाहून जातो. मी साधं गणित केलं माझ्या शेतामध्ये. मी म्हणणार आहे, माझं आता खरं खोटं न मानता तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर प्रयोग करा. प्रयोग कसा करा? मी काय केलं की जेव्हा पावसाचं पाणी वाहून जातं तर ते गडूळ असतं, गडूळ पाण्याला गोळा केलं, गडूळ पाण्याची वाफू दिली, खाली काय मिळेल मला? गाळ. मला असं दिसलं की एका लिटर मध्ये 5 ग्रॅम गाळ भेटला. किती? 5 ग्रॅम एका लिटर मध्ये, म्हणजे एवढं असा गडूळ पाण्यामध्ये. आता सगळं जर पाणी वाहून जातं, 5 ग्रॅम गाळ जर घेऊन जातंय तर किती घेऊन जात असेल? आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. किती येते सरपंच साहेब? एक म्हणजे आता 45 लाख गुणीला 5 ग्रॅम. आता यामध्ये असं होऊ शकतं की शून्य वाचता येणार नाही, म्हणून गणित असं करा, 45 लाख म्हणा, शून्य टाका जेवढे होतात तेवढे, त्याला गुणीला 5 ग्रॅम करा आणि त्याला भागीला, ग्रॅमचं किलो मध्ये करू ना आपण, त्याला भागीला 1000 करा, म्हणजे किलो मध्ये समजेल आपल्याला. बाकीचे मधले आकडे वाचायचं काम नाही. मागं पण एखादा जर मोबाईल मध्ये घ्या, 22,500 किलो किलो आलं. आता एक किलो मध्ये समजायला थोडस कठीणच जातं. याला क्विंटल केलं तर किती होईल? 2 शून्य काढू त्याच्यावरचे, बरोबर ना? म्हणजे किती आलंय? याला डॅश मारा वाटलं तर 225 क्विंटल चाललं. आता 225 क्विंटल म्हणजे किती ट्रॉल्या? एका ट्रॉलीमध्ये किती बसतंय खत? अंदाज तुमचा? कधी आपण आता खत मोजतच नाही जनरली. किती? 30 क्विंटल म्हणजे 3 टन. बर,
आता तुमच्या हिशोबानं काढलं तर ते किती ट्रॉल्या झाल्या? 225 गुणिला ते सांगत 225 म्हटल्यापेक्षा असं करू 22.5 करू, टनामध्ये सांगितलं म्हणून, म्हणजे 22.5 टन झालं. आणि ते म्हणतात 3 टन. मी असं पाहिलं, असंच काही शेतकऱ्यांना विचारलं तर नाही म्हणे साहेब आमच्या इकडे 4 टनाची ट्रॉली आहे. काही जण म्हणतात नाही 5 टनाची ट्रॉली आहे, काही जण म्हणतात 6 टनाची पण ट्रॉली आहे, काही जण म्हणतात आम्ही त्याला असं बांधून आणतोय त्याला फडके दूर विकायला आणायचं असलं तर होते की ते आमच्या याच्यात 60 टन म्हणताय. आपण असं करू 6 टनापर्यंत पकडू. बरं 4 टन. येस. आता चांगलं मला म्हणजे हक्कानं सांगणार कोणतरी भेटलंय, मी हे दुसरीकडे 4 टन सांगेल. आता 22.5 भागीला 4 किती ट्रॉल्या होऊन राहिल्या? 5.6 म्हणजे 5.5 ट्रॉल्या वाहून चाललाय. काय खताचा भाव आहे तुमच्या इकडे? बर, आपण काय पकडायचं शेतात आणेपर्यंत? जरा 4,000. बर ताई 4,000 पकडायचं का 3,000 पकडू? 4,000. ओके 4,000 आपण पकडू. आता जर हे 5.7 म्हणजे 5.5 जर ट्रॉल्या चाललं वाहून आणि 4,000 किती रुपयाचं चाललं? किती? 22,000. 22,000 खत एका हेक्टर मधून वाहून चाललं. आता तुम्ही मग जसं म्हटलं की काही जणांना वाटेल गावातल्या की आम्ही कुठं खत देतोय, पण मी सांगितलं ना की जसं तुम्ही इकडल्या पातूरच्या घाटामध्ये जा, जंगलात छानपैकी झाडं आहेत, उन्हाळ्यामध्ये बहरतात, त्यांना कोण खत देतं? किंवा रस्त्यानं काही झाडं दिसतील किंवा तण निघतंय, हे निसर्गामध्ये एक प्रक्रिया आहे झाडांची. मोठमोठ्या जंगलामध्ये आहे, हजारो वर्षापासून मोठ्या जंगलामध्ये झाडं उभी आहेत आणि हजारो वर्ष अन्नद्रव्य जमिनीमधून तर संपायला पाहिजे होतं. आपल्या पिकाचं जर संपते, पण जंगलातलं संपलेलं आहे का? जंगलातलं जर टेस्ट केलं तर आपल्या जमिनीपेक्षा जास्त भरतं, त्यात कर्बे जास्त आहे आणि बाकी न्यूट्रिएंट पण जास्त आहे. म्हणजे तुमच्या शेतातून तुम्ही खत द्या अथवा नका देऊ, हे वाहून जातं. बरं, आता हे वाहून जाताना तुमच्या लक्षात काय येत नाही आतापर्यंत? याचं कारण असं आहे की त्या कोरोनाच्या किटाणूसारखं आहे. तुम्हाला कोरोनाचे व्हायरस दिसले का कधी? तरी पण हात धुत होता, बाहेरून आला की हात धुवा, 4-4 वेळा धुवा. आपण कोरोनामध्ये का हात धुवायचो? तर आपल्याला विचाराद्वारे कळालं होतं, म्हणजे काही गोष्टी डोळ्यानं बघता येत नाहीत. इलेक्ट्रिसिटी जशी बघता येत नाही, परिणाम दिसत आहेत. कोरोना बघता येत नव्हता पण त्याचे परिणाम दिसत होते आणि आपण घाबरून होतो, आपण याला हात लावत नाही, कोरोना येऊ नये म्हणून हात धुवायचो. ही विचाराद्वारा आपण समजू शकलो असतो. तसंच आता ही सुद्धा गोष्ट आहे ना, डोळ्यानं दिसत नाही का? ही एवढी सूक्ष्म आहे. जेव्हा एवढं मोठं खत वाहून जातंय 5-6 ट्रॉल्या, जमिनीवर जर जाऊन पाहिला तर तुम्हाला जमिनीत काहीच नाही झालं, कारण ही 2 मिलीमीटर 3 मिलीमीटरचा लेअर निघालाय फक्त. आता सेंटीमीटर पण नाही, मिलीमीटर मध्ये ही जाते तर एवढी जाते. आता मिलीमीटर मध्ये लक्षात पण येत नाही. साधं याचं तुम्ही स्केल पट्टीवर मिलीमीटर शोधू शकता की मिलीमीटर म्हणजे काय राहते. एका सेंटीमीटर मध्ये किती मिलीमीटर बसतात? 10. त्यातले काही मिलीमीटर ही वाहून जाते, 2 मिलीमीटर 3 मिलीमीटर, आणि ते नजरेमध्ये दिसत नाही. पण चालली तर आपल्या शेतातून ना, आणि म्हणून आपल्याला दिसतंय की आपली जमीन हळूहळू काय होत आहे? कमकुवत होत आहे. पहिल्या होत्या तशा नाही राहिल्या, उलट आता आपण नांगरायला लागलो, त्यानं आणखीन हे झालंय. सो हे आपला प्रॉब्लेम आहे. मात्र मगाच्या मर्यादा होत्या, हा काय? हा प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम असताना आपण काय करलं की या प्रॉब्लेम साठी दुसरे अजून तुम्हाला प्रॉब्लेम देणारे लोक आले. उत्पन्न होत नाही ना, मग हे खत टाक. आधी खत होती का? नाही. म्हणजे पिकत नव्हतं का तेव्हा? कधी दुष्काळ पडले असतील, कारण एवढ्या व्यवस्था नव्हत्या. म्हणजे इव्हन 72चा दुष्काळ होता, त्यावेळेस पिकासाठी पाणी नव्हतं, पण प्यायला होतं, सिंचित होतं. साधनं नव्हती किंवा बाकी गोष्टीने येवायचं. हा एक प्रॉब्लेम आहे आपला. दुसरे आपल्याला दिसतंय की पिकाचं उत्पादन कमी आलं, म्हणून आपल्यावर काही बिझनेस करणारे लोक आले आणि त्यांनी तुम्हाला काय दिलं? फर्टिलायझर दिलं. काळाची गरज पण होती असं मी मानेल, विद्यापीठाने शिफारस केलं. पण ते काही दिवस चालल्यानंतर आता काय त्याचा परिणाम झालाय? जमिनी अजून कडक झाल्या. जेवढी जमीन कडक झाली, पाणी वाहण्याचं प्रमाण आणखीन वाढलं, त्याच्यावर रोगराई परत वाढली.
रोगराई वाढल्यानंतर आपला कीटकनाशकाचा खर्च वाढला, तुमच्यावर परत खर्च आपल्या शरीरावर पण झालाय, कॅन्सर पण अनेक ठिकाणी होत आहे, हवामान बदल पण झाला, खर्चिक पण शेती झाली, निव्वळ नफा शेतीतला आपल्या कमी झाला. आपला जिल्हा विशेषतः जसा भौगोलिक एक परिस्थिती ती, दुसरी गोष्ट आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे नाही आले, हा एक आता प्रॉब्लेम आहे. ते मर्यादा नाहीये, येऊ शकले असते किंवा काही गोष्टी केल्या असत्या, पण ते नाही झालेले आहेत. उद्योगधंदे नाही, आणि उद्योगधंदे नसल्यामुळे आपल्याला दिसेल मालेगावातले तुम्ही सोमठाणा वगैरे सांगताय तिकडले, अमाना स्टेशनवर किती जात असतील लोक मुंबईला, गावाच्या गावं तुमच्या एरियातले तिकडले आहेत, आदिवासी गाव आहेत, ते जातात त्या ठिकाणी, किंवा तुमच्या गावातले असतील की ते लोक पुन्हा मुंबईला जातात किंवा साधे शहरामध्ये रोजगारासाठी येतात, शेतामध्ये वर्षभर रोजगार पण नाही आहे. ही पण आपली एक समस्या आहे, प्रॉब्लेम आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये मला सांगा, बाहेरून कोणी काही करू शकते आपल्यासाठी? म्हणजे करायचं असतं तर राज्यकर्त्यांनी केलं असतं ना. काही नैसर्गिक मर्यादा असल्यामुळे ते पण आता नदीजोड प्रकल्प आपल्या इकडे येऊ शकत नाहीये. आता आपल्याला प्रश्न पडला असेल मग काय करायचं, तर मी असं म्हणतोय की या सगळ्या गोष्टीवर, या मर्यादा आणि हे प्रॉब्लेम दोन्हीवर मात करण्याचं सामर्थ्य, म्हणजे या मर्यादाच्या पलीकडे जाऊन ह्या सगळ्या समस्या सॉल्व्ह करण्याचं सामर्थ्य आपलं या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये आहे. आता कदाचित तुम्ही 2 दिवसात प्रशिक्षण घेतलं ना, असं वाटलं असेल यामध्ये काय आहे, मागच्या वर्षी काही गावामध्ये संजीवनी प्रकल्प झाला, त्या गावात कुठे काय फरक पडला, तर कृपया त्याची कंपॅरिझन करू नका, आणि तुम्हाला काय समजलं नाही समजलं त्याची पण काळजी करू नका. मी तर म्हणतो सरपंचाने जास्त गोष्टी समजून घ्यायच्या नाही, काय करायचं तेवढं समजून घ्यायचं, आणि जे कसं करायचं त्यासाठी कृषी विभागाची टीम आहे, अदर तज्ञ मंडळी आहे, तुम्ही करून घ्यायचं राहते. तुम्हाला फक्त माहित असलं पाहिजे की हे होते, कसं होते, काय होते, ते करणारे करतील, पण तुम्हाला जर ते माहित नसलं तर पुढे जाता येणार नाही. या प्रकल्पामध्ये मात्र अशी शक्ती आहे की जी ह्या गोष्टी आता आपण पाहिल्या. पहिली मर्यादा कोणती पाहिली होती आपण, भौगोलिक परिस्थिती बदलू शकत नाही, आपण बदलण्याच्या मागे जाणार नाही, काळा पाषाण आपण बदलू शकत नाही, त्याच्या मागे आपण जाणार नाही. तिसरी गोष्ट जमिनीची बघितली होती आपण, ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पाणी हळूहळू मुरतं. आता या प्रकल्पाअंतर्गत आपल्याला अशा काही गोष्टी अनुदान मिळणार आहे, म्हणजे अनुदान मिळणार, मार्गदर्शन मिळणार, त्याचे डेमॉन्स्ट्रेशन मिळणार, आणि आपल्या गावामध्ये ते आपण करणार. तुम्ही जर केले, सगळ्यांना केले, तर ही समस्या कायमची मिटू शकते. बरोबर आहे साहेब? हे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी केलं, आपल्या जिल्ह्यामध्ये काही अशी उदाहरणं आहेत, त्यांची तुम्ही प्रत्यक्ष पाहून जाऊ शकता. म्हणजे साहेबांनी आता सांगितलं असेल की शेतातलं पाणी शेतात मुरवण्यासाठी काय काही गोष्टी केल्या तर काय होईल, पाणी जमिनीत मुरेल. आणि त्याच्यासाठी सांगितलं की सरी वरंबा पद्धत आहे, कंटूर पद्धत आहे, किंवा झिरो टिलेज आहे. या गोष्टीसाठी अनुदान पण आपण देणार. आता लोकांनी आतापर्यंत नाही घेतलं, आपण म्हणतो की नांगरू नका जमीन पोकरा प्रकल्पाअंतर्गत, तरी लोकांनी नांगरली. आज शास्त्र सांगतं नांगरल्यामुळे हे प्रॉब्लेम वाढला, नांगरलेल्या जमिनीत उलट जास्त माती वाहून चालली. आपण म्हणतो त्यासाठी नांगरायची नाही, त्याचे इवन मुळं सुद्धा उपटायचे नाही, कारण जमिनीला पोरस ठेवायचं आहे तर खालचे मुळं खालीच ठेवायचे आहेत, वरचं अन्नधान्य आपण घ्यायचं आहे, ते ऑटोमॅटिक जमिनीला पोरस करतायत. आधी आपण जे जमीन नांगरायचो त्यावेळेस आपले बापदादे किंवा आपल्यापैकी काही जुने लोक, तेव्हा उद्देश वेगळा होता. तुम्ही जमीन कशासाठी नांगरायचे आधी? पराठीसाठी होते. काय अजून? हा, आता एखाद्याकडे 50 एकर जमीन असायची, 50 एकर एका वर्षात नांगरायचं का? नाही. त्या 50 एकराला वेळा किती दिवसाने यायचा, किती वर्षात? बरोबर बरोबर. आता बघा, तुम्हाला आठवत असेल नांगरण्याची आपल्या इथं जी सुरुवात झालेली आहे, फक्त काशा होत आहेत तिथं नांगरा, गोल फिरवा. आपण तणासाठी सुरुवात केलेली होती. जे तण, कोणतं तण विशेषतः, जे तण चिवट आहे, जमिनीमध्ये मुळे जातात, काशा असतात, धराळी असते, आणि ते काळाला जिकट आहे, तिथं नांगरायचं. आणि बरं, तेव्हा नांगरण कशाचं होतं? बैलाचं. त्या बैलाचा जो नांगर आहे आणि आताची फंटी कदाचित त्याच्यापेक्षा मोठी आहे. बरोबर आहे ना? बैलाचा नांगर कमी लागायचा, आता तर फंटीनं त्यापेक्षा जास्त होते. पण आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजीनं हे नांगरलंच पाहिजे असं आता मनावर आपल्या सगळ्या बिंबलं, आणि माझं शेत नांगरलं नाही तर काही खराब आहे असं म्हणून मी सगळं शेत नांगरतोय. मग तिथं तण असो या नसो, पाणी मुरण्याचा आणि नांगरण्याचा संबंध नाही. उलट नांगरण्यानं जमीन कमी पाणी मुरते, जमीन बारीक होते, पाणी कमी मुरते, जमिनीतले जीवजंतू मरतात, त्यातले गांडूळ मरतात.
त्यामुळे जमीन नांगरायची नाही या प्रकल्पाअंतर्गत आता आपण घेऊन येत आहे. त्यामुळे सांगा खर्च किती वाचेल आपला. म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत आपण माती वाचवणार आहोत, वरंबा करणार आहोत, शून्य मशागत तंत्रज्ञान घेऊन येणार आहोत, आणखीन काही असे तंत्रज्ञान आहेत. त्यानंतरही पाणी चाललं तर जलसंधारणाची ढाचे असतील, सिस्टीम असेल, जलधारा असेल, नाल्यामधले काही उपचार असतील, गॅपियमध्ये असतील, शेततळे असतील किंवा समोर छोटे छोटे तलाव पण असतील, आपले माती नाला बांधून असतील, हे सगळे आपण जे तुमच्या गावामध्ये जी काही क्षमता आहे, जिथं जे बसतं ते आपण सगळं करतोय. त्या बांधलोटामध्ये जे बसतं आपण करणार आहे. आता जर सगळ्या गोष्टी तिथं झाल्या, आतापर्यंत झाल्या असतील पण कदाचित कमी जास्त झाल्या, ज्यानं जिथं बांध घ्यायचं तिथे घेतलाच नाही, दुसरीकडे घेता, फायदा होईल का. आता सरपंच म्हणून तुमची मोठी जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्ट यातली जर तुम्ही समजून घेतली, तुम्ही स्वतः घरी जाऊन जर त्याला कन्व्हिन्स केलं तर ती जिथं व्हायला पाहिजे तिथं जर झाली तर त्याचा फायदा होणार आहे. याच्यासोबतच आपले जे दुसरे प्रॉब्लेम होते की आपले इथं उद्योगधंदे नाही म्हणतो, बाहेरून येणारा तर कोणी करणार नाही, पण पोखराच्या माध्यमातून जे महिलांचे गट आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहे, हे मोठमोठे प्रकल्प उभारू शकतात आपल्या गावामध्ये. आपल्याला पाहिजे इतर पण योजना शासनाच्या आहेत, त्याचा पण ते लाभ घेऊ शकतात. इतर जे जोड व्यवसाय आहेत, आपल्याला शेती असायला पाहिजे, कुक्कुटपालन असायला पाहिजे, बोट पालन असायला पाहिजे, तसे पण आपल्या ठिकाणी आहेत. म्हणजे ज्या ज्या समस्या आपण आता पाहिल्या, जे गाव सोडून लोक जात होते ते सगळं साध्य करण्याचं या प्रकल्पामध्ये क्षमता आहे. आणि म्हणूनच या प्रकल्पाला नाव काय, संजीवनी. हा तुमच्या गावाला संजीवनी देणारा प्रकल्प आहे. हा मात्र पुढे जात असताना राबवताना मला माहिती आहे की गावामध्ये हे सोपं नाही आहे. पण आता तुम्ही सरपंच आहात, तुम्ही ज्या आरती निवडून येऊ शकता तर तुम्ही गावात काही करू शकता, कारण निवडून येणं पण तेवढंच कठीण काम आहे जे तुम्ही साध्य करून दाखवलंय. मग आता तर ते तर एकट्यासाठी होतं, म्हणजे एकट्याचं नाव मोठं होणार होतं जरी तुमची पार्टी असेल तरी. आता मात्र तुम्ही कोणासाठी काम करताय, गावासाठी. इथं टार्गेट आहे का, म्हणजे त्यामुळे दुजाभाव करण्याचा प्रश्न नाही. होऊ शकते कोणाला जास्त फायदा होईल, कोणाला कमी होईल, पण टार्गेट नाही. तुम्ही प्रत्येकाच्या शेतात बांधबंदी होईल, प्रत्येकाच्या शेतात शोषखड्डे होतील, प्रत्येकाला हे सरी वरंबा करेल, प्रत्येक जण झिरो टिलेज करेल, खत हे जर केलं तर आपल्याला दिसेल की आपलं रासायनिक खतावरचा खर्च कमी होईल. आपलं हे जर केलं तर आपण नैसर्गिक शेतीकडे पण ओढू शकतोय, आपलं निव्वळ उत्पन्न पण वाढू शकतंय, आणि असं झालं तर गावाचं उत्पन्न वाढणार आहे. एवढी संधी आता तुमच्याजवळ आहे. पण त्याच्यासाठी मात्र तुम्हाला एक गोष्ट आखरीची मी सांगतोय आणि ते थांबतोय, की काहीही झालं असतं तरी अजून एक रूल आहे आपल्या याच्यामध्ये, माणसांचा सगळ्यांचा रूल आहे की कोणा काहीही म्हटलं की डोक्यात विचार येतात, बरोबर ना. म्हणजे एखाद्यानं असं जरी म्हटलं की मिटकरी साहेब इथं भाषण दिले आणि मी बाहेर गेलोय, आणि तुम्हाला जर असं म्हटलं मिटकरी तुम्ही बरोबर नाही बोलले, जास्तच मोठेपणा सांगितलंय, जरा तुम्ही एक कमी बोलायला पाहिजे, तर कसं वाटतं, जरी बोलून नाही दाखवलं तर कमी जास्त वाटतं ना. किंवा एखाद्याला असं म्हटलं की तुम्ही तर एवढं चांगलं तुम्ही बोललेच नाही, काय माणसं, कसं वाटतं. एखाद्याला रागानं बोलले तुम्ही गावामध्ये, तुला काही समजतच नाही, तू कामाचाच नाही, किंवा तुम्हाला समजा तुमच्या लेवलून आपल्याहून अंडरस्टँड करा, तुम्हाला असं एखाद्या मीटिंग मध्ये बोललं, घरामध्ये बोललं, तर काय वाटतं. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही विचार येतात. इथं सुद्धा बसून आहे तर डोक्यात विचार चालू असतील, घरी जावं लागते, स्वयंपाक करावं लागते, अजून ग्रामपंचायतचे काम आहेत, काहीतरी आहे ना. मी हे समजण्यासाठी मला काय मुद्दा सांगायचा आहे, मी असं म्हणतोय की मी अर्धा मिनिट वेळ देतो, मला सांगायचं ते समजलं पाहिजे तुम्हाला, म्हणून मी म्हणतोय तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते ऑब्झर्व करा, डोळे लावा वाटलं तर, आणि ते काय ऑब्झर्व करायचे, काय म्हणत आहे, काय विचार चालू आहे त्याला बघायचं आहे. डोळे मिटा किंवा आटपा, मी अर्धा मिनिट थांबतोय, मी पाणी पितोय तोपर्यंत. बरोबर. इथे हे चालू असताना हे आलं, ताई तुमच्या डोक्यात काय आलं, काय येऊ शकतं. हा, योजना कशी होईल का नाही हे सांगतात, काही अतिशयोक्ती तर सांगत नाहीये, हे राबवताना काही येत नाही असं पण आलं असेल. ताई तुमच्या डोक्यात काय आलं, तेच आलं माग. हा, इथं आपण ऐकतो पण आपले गाववाले कुठे ऐकतात, त्यांनी ऐकलं तर भलं होईल असं पण येईल. आता मला सांगा, हा जो विचार तुमच्या डोक्यामध्ये आला, हा तुम्ही आणला का ऑटोमॅटिक आला, ऑटोमॅटिक आला. म्हणजे तुम्हाला दिसेल विचार तुम्ही करत नाही, हे ऑटोमॅटिक येतात.
ऑटोमॅटिक दिल्लीपासून गल्लीपर्यंत जातात, ऑटोमॅटिक शंका येतात, ऑटोमॅटिक कोण काय केलं, मला मान सन्मान नाही दिला, पहिल्या खुर्चीवर नाही बसवलं, समजा काय ते, अरे मी सरपंच आहे आणि गावातले लोक बसले, मला तिथे बसूच देऊन नाही राहिले, हे का असं काहीतरी येणार ना. आता त्या माणसाचं लक्ष नसेल, ते दुसऱ्याच भानगडीत असतील. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या विचारात असतो, तो आपल्या विचारानं चालतोय आणि मग असं आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतं, तुमच्या गावातल्या लोकांच्या डोक्यात येऊ शकतं, आणि हे काही येऊ शकतं बरं, काहीही. म्हणजे तुम्ही जर त्याच्याबद्दल विचार केला तर तुम्हाला डोळे लावून घ्यावं लागेल, कान बंद करावं लागेल, काही येऊ शकतं. बर, राईट. हा हा राईट. आता त्या व्यक्तीनं काय केलं, घुटण्यात म्हणतो आपण त्याला, म्हणजे मैंने प्यार किया तो उसने प्यार किया, मैंने गुद्दा मारा तो उसने गुद्दा मारा, म्हणजे ते ऑटो मोड असतो. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक विचार आला, त्यानं त्या ऑटोमॅटिक विचाराला न ओळखता ते विचार जे म्हणेल त्याप्रमाणे वागला, आणि हे विचार बरं झालं, सगळे एकामेकाला माहित पडत नाही. म्हणजे तो व्यक्ती चांगला म्हणतोय मी, तो व्यक्ती याच्यासाठी चांगला की ते आलं, ते सांगितलं आणि कदाचित गायब झालं असेल, उद्या येऊन माफी तरी मागेल की मी चुकीचं केलं. परंतु दुसरा एखादा व्यक्ती आहे जो तुमच्याबद्दल असा विचार करतो किंवा तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करता आणि एकामेकाला सांगत पण नाहीये, आणि ते विचार माहीत पडले तर काय होईल. एका समजा आता इथं आपण बसलोय, माझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे की तुमच्या एकामेकाच्या डोक्यात चालू आहे की तुमचा न आवडता व्यक्ती समोरून आला, तुमच्या डोक्यातले विचार त्याला माहित पडले, त्याच्या डोक्यातले विचार तुम्हाला माहित पडले, तर काय होईल. भांडणापेक्षा मी म्हणे स्फोट होईल, एक दिवस जिवंत राहणं पण मुश्किल होईल. माझ्या डोक्यात काय चालू आहे हे जर माहित पडलं गावातल्या लोकांना, आता तुम्ही सरपंच आहात, तुमच्याबद्दल तर काय काय चालू असेल गावामध्ये, म्हणजे लोक म्हणत असतील सरपंच नमस्कार, आणि आतून काय करत असतील, दोन चार वर्ष आहे, पाहू ना काय पुढच्या वर्षी असं करेल, आणि तुम्हाला माहित पडलं तर कदाचित जगणं मुश्किल होईल. बरं झालं विचार माहित पडत नाही. तर ही मात्र एक आपल्याला समजायचं आहे, हा एक रूल आहे, कारण ती विचार तो व्यक्ती पण करत नाही, त्याला तुम्हाला सुद्धा झोपताना कदा एखादा नको विचार असतो, काळजीचा, चिंतेचा, तुम्हाला करा वाटतो का, तुम्हाला करा वाटत नाही तरी पण येतो, आणि झोप काही लागू देत नाही. याचा अर्थ आहे तुम्ही विचार करत नाही, विचार तुम्हाला वापरतात, ते ऑटोमॅटिक येतात. ते कधी येतात, पण हे विचार कोणत्या भाषेत येतात, तुमचे विचार कोणत्या भाषेमध्ये येतात, आपल्याच भाषेत येतात. म्हणजे तुम्हाला कदाचित हिंदीतला विचार येत नाही, कन्नड मधला विचार येत नाही, इंग्लिश मधला विचार येत नाही, हे मदर टंग मध्ये येतात. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जे आतापर्यंत ऐकलं ते इथं रेकॉर्ड झालं आणि ते कधीही अनफोल्ड होते, त्याचा नेम नाही. तुमच्या मनात एखादा घाणेरडा विचार यायची बिलकुल इच्छा नसते, आणि तेव्हा घाणेरडा विचार येते, बरोबर आहे. तुम्ही ते असता का, पण नाही, तुम्ही ते घाणेरडा विचार करणारे व्यक्ती नाही आहेत, तो ऑटोमॅटिक आलेला विचार आहे. तशाच प्रकारे आता गावामध्ये एवढा मोठा प्रकल्प घेऊन जात असताना तुमचं टार्गेट काय, 6 वर्ष हा प्रकल्प राबवण्याचं आणि गावाला संजीवनी द्यायची आहे. मग एवढं जर मोठं टार्गेट असेल, म्हणजे दिल्लीला, फॉरेनला इंटरनॅशनल टार्गेट आहे असं मी म्हणणार. पंतप्रधान असेल जेवढं अमेरिका आणि बाकी दौरे महत्वाचे असतील ना, तुमच्यासाठी एवढं महत्वाचं आहे. मग एवढ्या दूर जर मी चाललो आणि हे जाताना कोण असं मारलं, जसं तुम्हाला काल म्हटलं, आपण जेव्हा मोठं काम करत असतो ना, छोट्या छोट्या गोष्टी ऑटोमॅटिक गायब होतात. म्हणजे इव्हन नवरा बायकोतलं भांडण असेल आणि मोठी गोष्ट काही होत असेल तर हे सुटलं, जाग्यावरच सुटून गेलं. तसं आता आपल्याला करावं लागेल की टपरीवरची भांडणं ऑटोमॅटिक सोडून द्यावं लागेल जेव्हा हे स्वप्न बघतो. आणि हे स्वप्न बघण्यासाठी जी तुम्हाला एक गाईडलाईन दिलेली आहे सरपंच महोदयांना, मी म्हणेल ते पाठ करा. कृषी शाखेला एखाद्या वेळेस पाठ नसेल, तुम्हाला मात्र पाठ असली पाहिजे. तुमचं गाव आहे, प्रत्येक गोष्ट समजून द्या. मी म्हणेल की रात्रंदिवस झिजा, तुम्हाला कधीच तुमच्या गावासाठी झिजण्याची संधी आतापर्यंत मिळाली नसेल. एक अपॉर्च्युनिटी, जसं मेटकरी साहेबांनी सांगितलंय, राऊत साहेबांनी सांगितलंय, हे खरोखर आता अशी एक संधी आहे, तुम्ही जेवढं द्याल तेवढं कमीच आहे. गाव कदाचित तुमचा पुतळा तिथं बसवेल, तो बसो का नाही पण प्रत्येकाच्या मनामध्ये बसेल, एवढी गोष्ट यामध्ये आहे. याच्यामध्ये टार्गेट नाही आहे. पहिली गोष्ट, जो जेवढा पैसा घेईल तेवढं त्या सरपंचाची कॅपॅसिटी गावामध्ये ओढण्याची आता तुमच्या हातात आहे. फक्त हे पुढे जाताना ते सापशिडीचा गेम सगळ्यांनी शिकले,
कोण कोणाला येता येता हात वर करा ना. सगळे शिकले. आता तो सापशिडीचा गेड गावामध्ये कुठेतरी मंदिरावर काढा, ओटा असेल तिथं पण काढा, मुलांनाही शिकवा. म्हणजे तुमच्या लक्षात जरी नसेल ना, बाजूच्या लवकर लक्षात येतं. विनाकारण ते सरपंच आणि ते भांडून राहिले, कशाला भांडायला पाहिजे असा तिसरा व्यक्ती म्हणतोय, कारण त्याच्या डोक्यात ती विचार नसतात, त्या दोघांचे विचार चालले. तसं गावातले मुलं सुद्धा तुम्हाला सांगू शकतात, पप्पा, सरपंच महोदय किंवा काका, काकू, ताई, हे तुम्ही सापाच्या तोंडात चालले, गाव सापाच्या तोंडात निवड आले, हे कोणाला तरी समजलं ना, त्यानं जर असं म्हटलं तर हे मॉरल प्रेशर क्रिएट होतं. हे तुमच्या सांगण्यानं समजणार नाही, पण हे जर नजरेसमोर असेल ना, तो दर्शनाला जर चालला ना, त्याला लगेच विचार येणार ऑटोमॅटिक, अरे मी काल त्याला असं बोललोय, असं केलंय, हे गावाला सापाच्या तोंडात नेत आहे, मी खाली घेऊन जात आहे. एक सोशल प्रेशर येणार आहे. किंवा त्याला असं दिसेल की तो सापाच्या याच्यात जात होता आणि त्याला शिडी दिसेल, अरे यार मी माझ्या ऑटोमॅटिक विचारांना थोडं बाजूला ठेवलं, मला ज्या दिशेनं जायचं आहे त्या दिशेनं जर मी गेलो तर मात्र शिडी भेटते, गाव पुढे जाते. हे लोकांमध्ये आपल्याला रुजवावं लागेल आणि ही पण जिम्मेदारी तुमची. आता तुम्ही प्रथम नागरिक आहात. सो मी या ठिकाणी थांबतोय. आपल्या सगळ्यांना खरोखर शुभेच्छा देतोय. आपण हे सगळं जे आता शिवधनुष्य सगळ्यांनी उचललं आहे, हे सगळे जण गावामध्ये घेऊन जा, नंदनवन करा. मे बी तुमचं कोरडू गाव असेल, अर्ध बागायती असेल, या माध्यमातून मला माहिती आहे मात्र काय होऊ शकतं. ऍज अ नोडल अधिकारी जिल्ह्याचा म्हणून मी इथं काम करणार आहोत. आता तुमच्या जवळ तर मी म्हणतो तुमचे गाव मोठे मोठे आहे, ऑलरेडी रस्त्यावर आहे, ऑलरेडी तुम्ही पॉलिटिकली स्ट्रॉंग आहात. म्हणजे धामणी तुमचं पण गाव पाहिलं मी की सुंदर गाव आहे, बाकीच्यांची पण गाव आहे. तुम्हाला ही संधी आहे पुढे जाण्याची. किंवा इकडे वसारीचे पण सरपंच आहेत, जाधव साहेब, तुमचा ऑलरेडी तुम्ही ते सुंदर गावं आहेत, कुठं जाईल माहित नाही, प्रत्येकाला तुम्ही लाभ देताय, तर तो तुम्ही द्यावा. हे देण्यासाठी गुट्टे साहेब आहेत, खिल्लारी साहेब इथं माझ्यासोबत आहेत, आमची संपूर्ण टीम आहे, जिल्हा अधीक्षक कृषी रे आरिफ शाह सर आहेत, पीडी मॅडम, अनिसा महाबळे मॅडम आहेत, हे संपूर्ण आपल्या सोबत राहणार आहे. परंतु मात्र हे तुम्ही केल्याशिवाय समोर जाता येणार नाही, हे तुम्हाला मात्र करायचं आहे. तर मी या ठिकाणी थांबतोय. खूप लांबलं, रेकॉर्ड केलेलं आहे, काही नाही समजलं तर रेकॉर्ड उपलब्ध होणार आहे. मी परत आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू.